महाकबड्डी महाकबड्डी। पण छाया तुम्ही म्हटल्याप्रमाणे ये कबड्डी है, कुछ भी हो सकता है। स्नेहल शिंदे बाद। स्नेहल शिंदेनी बोनससाठी पॉइंट टाकला आणि सगळा खेळाडू तिच्यावर तुटून पडल्या आणि अतिशय उत्कृष्टरित्या तिला तिथे गारद केलंय। चौबाजूनी तिला घेरलेला आहे आणि तिची ताकद तिथे नलिफाय करून टाकलेली आहे आणि तिला जमीनदोज केलाय। दरम्यान लाइटनिंग क्विक मी सोनाली तुम्हाला शिंदे म्हटलं त्याप्रमाणे एक काठी तुम्ही इझिली मोडू शकता, पण 5 काठ्या एकत्र असल्या तर तुम्ही त्याला मोडू शकत नाही किंवा तुम्हाला ताकद जास्त लावावी लागते। निश्चित. हाच नियम ह्या कबड्डीमध्ये आपण मानला जातो, करू शकतो, त्याचा संबंध लावू शकतो राहुल। निश्चितपणे एकीचं बळ आणि आता एकटीने हा गाडगे मुंबईच्या कोर्टामध्ये 10 गुणांची पाता पाता आघाडी मुंबई डेव्हिल्सच्या संघाला। प्रचंड मोठी तफावत भरून काढायची आहे बारामतीच्या संघाला। आलेली आहे सायली केरीपाळे। मुंबईने लीड तर घेतलंयच, पण प्रत्येक चढाईमध्ये आपण गुण घेऊन आपलं पारडं जड करणं ह्याकडे त्यांचा कल दिसतोय आणि तो योग्य आहे, कारण त्यांनी जो अटॅक चालू केला आहे तो त्याचा थांबवण्याचा तो बारामतीला स्कोपच देत नाहीयेत। निश्चितपणे आणि पहा सायली केरीपाळे परत एक खेळाडू बाद केल्याचा तुझा दावा, तिच्या प्रशिक्षकांची त्याला दाद। हे पहा पदस्पर्श छातीला लागलेला मान्य केलंय बारामतीच्या खेळाडूने आणि परत एकदा नेहा घाडगे 10 गुणांची आघाडी मुंबई डेव्हिल्सकडे। खरं तर तिने लात मारताना जो पाय उचलला आणि जी बेंड झालेली होती त्यावेळेला तिचा पूर्ण तोल खाली होता, मागून थोडा जरी पुश दिला असता तर ती मैदानाच्या बाहेर गेली असती। ते योग्य ओळखायला हवं होतं बारामतीच्या खेळाडूंनी। बरोबर आहे, बारामतीचे 4च खेळाडू मैदानात शाबुधा पहा पदस्पर्श करण्याचा प्रयत्न नेहा घाडगेचा। बोनस गुण घेऊन परतलेली आहे, धोका न पत्करता आता पकड करण्याचा प्रयत्न असणार निश्चित सोनाली शिंगटेचा। परत एकदा चपळ सोनाली सुटली आहे तावडीतून, परत एकदा टायमिंग मध्ये चूक बारामती हरिकेन्सचा। सोनाली अतिशय चपळ आहे, तिने लात मारल्या मारल्या ती जी मध्यरेषेकडे पळाली आणि समोरनं आलेला खेळाडू हा अर्धवटच लॉबीपर्यंत तिच्यापर्यंत पोहोचला आणि अर्धी लॉबी ही सोनाली करता उरलेली होती। हे पहा परत एकदा सुरेख पकड, चारी बाजूनी विळखा बारामतीच्या रेडरवर। हे पहा नवीन रेडर आली होती आणि तिला काही कळायच्या आतच चारी बाजूनी घेराव। मध्यरक्षक साखळी घेऊन त्यांच्या अंगावर गेला आणि साखळीचं बळ आपण इथे बघितलं। परत एकदा बिजली का खंबा सोनाली शिंगटे। बारामतीने आपलं क्षेत्ररक्षण चांगलं ठेवून चढाईमध्ये गुण घेणं हे त्यांच्यासाठी योग्य ठरणार आहे, पूर्णपणे पसरलेलं आहे बचाव पंक्ती बारामतीची, कारण ते चढाईमध्ये 2-3 असे लॉटच्या लॉट घेऊ शकतात आणि आपली गुणसंख्या वाढवू शकतात। म्हणून क्षेत्ररक्षण त्यांनी कठीण टफ ठेवायचं आहे आणि तिकडनं जाऊन गुण घ्यायचंय, हाच त्यांनी मार्ग स्वीकारायला हवा। पाहुयात दरम्यान स्नेहल शिंदे चढाई करते आहे बारामतीसाठी। चौडा पकडण्याचा प्रयत्न, परत एकदा एकटी चौडा पकडायला गेली मुंबईची डिफेंडर। आणि दुसरी गोष्ट, स्नेहल अशी खूप हेवी प्लेयर आहे, तिचा चौडा घेतला तो हवेत खेळायला हवा आणि समोरच्यानी यायला हवं, तरच तिची पकड सक्सेसफुल होणार आहे। पिछाडी कमी केलेली आहे बारामतीने, प्रतिकार बारामतीचा सुरू झालेला आहे छाया। निश्चितच बारामतीच्या संघामध्येही अतिशय अष्टपैलू असे खेळाडू आहेत, त्यांच्या गाठीचे अनुभव आहे, त्यामुळे निश्चितच तो चांगला खेळ करतील आणि आपला सामना जिंकण्याचे पूर्ण त्यांचे प्रयत्न असतील। निश्चितपणे हे बा परत एकदा गुण मिळवलेला आहे, बघा अटेम्प्ट झाली, एकटी गेली तिकडे डिफेंडर आणि किंमत मोजली त्याची। दोन्ही तुल्यबळ संघ असल्यामुळे प्रेक्षकांना ही पर्वणी एक चांगला सामना बघण्याची। पहा स्नेहल शिंदेने स्पर्श केलेला ना हा बारामतीचा छोटा चाहता जल्लोषात उड्या मारताना। प्रचंड संख्येने बारामतीचे येथे स्नेहलने झेप घेऊन 5 नंबरच्या खेळाडूला अतिशय उत्कृष्ट टिपलाय आणि ती मध्यरेषेकडनं आपल्या क्षेत्ररक्षणात परतली। मुंबईचे 5च खेळाडू क्रीडांगणात, नेहाला बोनस रेषेचा फायदा घेता येणार नाही। पदस्पर्श आणि पार केलेली आहे नेहा घाडगेने मध्यरेषा। 2 ते 3 खेळाडू यावेळेस सुपर रेड झालेली आहे नेहा घाडगेची। निश्चितच ती खरं मध्ये आली होती, इकडचा कॉर्नर जर वेळीच आला असता आणि कोणी हात तिचा पकडला असता तर ही रेड सक्सेसफुल होती, कॅच सक्सेसफुल होती। पण त्यात दरम्यान गंभीर इथे इजा झालेली दिसते नेहा घाडगेला। त्या पकडीमध्ये तिला ते पहा प्रचंड वेदनेत विवळत आहे नेहा घाडगे, कप्तान आहे, हा मध्य खांब आहे बारामतीच्या तंबूचा। ते एक सटापटीचा भाग समजला जातो, पण तुम्ही पर्पजली जर ते केलं ते निश्चितच ते मान्य नाही। इरादे नेक हो तो चल जाता है वरना सजा मिलती है।
पाहता पाहता बारामतीने तफावत कमी केलेली आहे. केवळ 4 गुणांची आघाडी मुंबई डेव्हिल्सकडे. परत पुनश्च एकदा सोनालीनी लाद घेऊन टिपलंय गडी. आणि दावा करते ती शिवल्याचा. हे पहा रिप्ले मध्ये. तिच्या उंचीचा पुरा फायदा घेऊन ती जी कमरेतून उंच लात मारते ती बरोबर गुण टिपते आणि ती आपल्या संघाकरता त्याचा चांगला उपयोग करून घेते. स्नेहल शिंदे दरम्यान बारामतीसाठी 3च खेळाडू आहेत. तिला पाहूया किती जणांना ती घेऊन जाते. पोचली आहे मध्यरेषेपर्यंत. एकटीला अडवण्याचं काम नाही. प्रचंड ताकदवान खेळाडू आहे स्नेहल शिंदे. हे पहा पौर्णिमा जेदे मागून गेली आणि तिला बाकी कोणाकडून साथ मिळाली नाही. छाया 3च खेळाडू क्रीडांगणात होते. खरं क्षेत्ररक्षण करणं आणि डिफेन्स ठेवणं हेच त्यांचं गरजेचं काम होतं आणि चढाईतनंच गुण घ्यायला हवा होता. पाहता पाहता बारामतीचे 7 खेळाडू जिवंत. परिस्थिती उलटलेली आहे. पाहता पाहता लोन मुंबईवर लोन आता चढेल असं परिस्थिती निर्माण झाली आहे. उत्कृष्ट कमबॅक आणि फाईट बॅक बारामती हरिकेन्सचा. खऱ्या अर्थाने वादळाने उभारी घेतलेली आता पुनश्च एकदा. आणि 1 गुण तिथे सोनाली शिंगटेने टिपला. तिथे संघ सहकारी म्हणते गुण गेल्याचा पश्चाताप तिच्या चेहऱ्यावर दिसतोय. 5 गुणांची आघाडी मुंबई डेव्हिल्सकडे. पाहूया स्नेहल शिंदे काय करते ते. अडकलेली आहे स्नेहल शिंदे यावेळेस मात्र. खूप छान पकड झाली आहे. 3 जणांमध्ये ह्यांनी पकड केली आणि सुपर कॅचचा गुणही त्यांना मिळालाय. निश्चितपणे तिच्या पायामध्ये ती कॉर्नर पडली आणि समोरच्यानी येऊन तिला पकडली. परत एकदा कप्तान रक्षा नारकरची पकड. प्रचंड डिफेन्स मध्ये आज तिची कामगिरी आहे. आपलं सहसा लक्ष हे रेडरकडे जात असतं. आणि पण मगाची जी पकड झाली ती टाइमली झाली म्हणून तुम्हाला म्हटलं टाइमली झालेली पकड ही यशस्वी होतेच. अगदी कारण त्या वेळेला त्या चढाईपटूचा तोल गेलेला असतो किंवा त्याचा पूर्ण झोक आतल्या बाजूला असतो. तेव्हा तो टायमिंग जर तुम्ही कॅच केलं तर तुमची रेड कॅच सक्सेसफुल होते. महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी